भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेली घटना पुन्हा बीड जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली आणि त्या नरसापूर मधल्या नराधामाने तर कमीत कमी 10 हात घर सोडून या पद्धतीचं हे केलं, तर या नराधामाने तर स्वतःच्या घरातच हात बल्ला मारला. विक्षिप्त होतं असं ऐकून. आणि शेवटी माणुसकी आणि माणूस या दोन्ही नावाची व्याख्या पूर्णपणे लयाला जाते. 3 वर्षाची चिमुरडी, स्वतःच्या पोटचा गोळा, ज्याला आम्ही व्याज म्हणून त्याचा लाड संगोपन आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक मिळालेले साधन, आणि नात म्हणजे आजोबाची काठी. पण या काठीलाच चिमून या नराधामाने अशा पद्धतीनं वरबाडलं की ज्या पद्धतीनं माणुसकीला काळिंबा फासला. खऱ्या अर्थानं युसुफ वडगाव हद्दीतील ही घटना वारंवार आपल्या 3 वर्षाच्या नातीवर अनेकदा अशा पद्धतीचा दुराचार करण्याची प्रसंग या नराधामाने केला. खऱ्या अर्थानं कुठं गेली ती शिकवण? कुठं गेला तो समाज? कुठं गेला तो संतांचा वारसा? आज सगळ्या गोष्टी ऐरणीवर बांधल्यात, वेशीला टांगल्यात आणि फक्त सामाजिक धोतांमध्ये फक्त पुतळ्यांसारखे आम्ही वागतोय. थोडी तरी लाज वाटली पाहिजे, थोडे तरी मनात कोणत्या तरी संवेदना जागा झाल्या पाहिजे. हा आयुष्यभर गेलं असेल ना तुमचं त्या कांडात, तरी त्या चिमुरड्यांना म्हणजे पोटच्या नातवंडांसोबत अशा पद्धतीच्या घटना करताना थोडी तरी लाज वाटत नाही हो का तुम्हाला? आणि मग कसल्या पद्धतीचा तुम्ही सामाजिक भूमिकेचा विचार करताय? आतून दडलेले महाक्रूर राक्षस तुमच्या पोटात तुमच्या मनात घर करून बसलेत. तुम्हाला या वासनांध जीवनामध्ये तुम्हाला नाती कळणार, तुम्हाला वय कळणार, तुम्हाला कसल्याही पद्धतीची परिस्थिती कळणार. फक्त मांडलाय फक्त वासनेंचा बाजार. या वासनेंच्या बाजारामध्ये ज्या पद्धतीचे प्रयोग सध्या या महाराष्ट्रात सुरू आहेत ना, खरंच थक्क होतोय माणूस की खऱ्याच पद्धतीनं हे महाराष्ट्र खरं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचं आहे का? या संत महंतांची भूमी म्हणून ज्या बीड जिल्ह्याला पाहिलं जातं, त्या बीड जिल्ह्यांमध्ये असे कृत्य होणं म्हणजे खऱ्या अर्थानं संस्कृतीला लागलेला तो काळा डाग आहे. पण या सगळ्या गोष्टीला फाटा मारून स्वतःची जी आत्मक्लेशित जी वासना आहे ती कशा पद्धतीने व्यक्त करायची, आणि त्याच्यासाठी या 3 वर्षीय चिमुरडीचा जो ज्या पद्धतीचा घोट त्या आजोबांनी घेतलाय ना, खरंच मनाला हेलावून जातं. भोर नंतर दुसऱ्या दिवशी घडलेली ही घटना, अंगाला काटा येतो, काटा. आणि कशा पद्धतीने व्यक्त व्हावं का न व्हावं? कारण की समाज इतक्या बरबटलेल्या परिस्थितीला गेला असेल तर हा समाज तरी जागा कसा होणार आहे? फक्त याला दिसतंय स्वतःचा जो मतलब आणि स्वतःचा वासनांध जीवन आणि स्वतःची मग मस्ती. तर मग या सगळ्या गोष्टींचा जर विपर्यास पाहिला तर सामाजिक जीवन म्हणजे काय हेच लोकांना कळायला मार्ग नाही. आणि इतक्या जर स्तराला ही सामाजिक परिस्थिती गेलेली असेल तर या देशाचं होणार तरी काय? सगळे म्हणतात की नाही हा देश खूप हे, पण मला वाटत नाही की इतक्या जर वासनांच्या आंधी प्रवृत्तीमध्ये जर हा देश गुरफटत असेल, इथली समाज व्यवस्था अशा पद्धतीने लायाला जात असेल, पोटची लेकरं कळत नसतील, पोटची नात कळत नसेल, तर खऱ्या अर्थानं या समाज आता विश्वास ठेवावं तरी कुणावर आणि कशा पद्धतीने? स्वतःचा पोटाचा गोळा जर कुणाच्या मांडीवर बसलेला दिसला तर अंगाला काटा येण्याची वेळ आलेली आहे. कोणी जर तिची जर लहान मुलांचे जसे थोडेसे लाड करतं, कोणी लाडामध्ये कोणी गाल ओढतं, तर अशा कृती बघितल्यानंतर माणसाच्या संवेदना आता उफाळून निघतील. कारण की स्वतःच्या आजोबांनीच जर स्वतःच्या नातीवर अशा पद्धतीचा अमानुष पद्धतीचा कृत्य केलं असेल तर इतरांवर काय तुम्ही विश्वास ठेवणार आहे? लाज वाटते मी माणूस बनण्याची, लाज.
अशा परिस्थितीत जगतोय आणि फक्त रोजची परिस्थिती कशा पद्धतीने भोगता येईल याचीच विचार करतोय. इतका लयाला जाणारा विचार जर मानसिक जीवनात, तुमच्या जीवनात मानसिक विकारांमध्ये तुम्हाला दडलेला असेल ना, तर म्हणजे तुमची वृत्तीच कोणत्या थराची. अरे जनावर बरं तुमच्यापेक्षा, जनावरांना तरी हे कळतं. एका महाराजांनी सांगितलं होतं बोकडाचं मटण खाऊ नये. त्यांच्या त्या तथ्यांमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये मला खूप काही परिस्थिती सारसाम्य वाटते. जसा आहार तसा विहार, आणि ज्या पद्धतीच्या वातावरणात तुम्ही जगताय आणि ज्या परिस्थितीत तुम्ही राहताय, तीच परिस्थिती तुमच्या डोक्यावर पूर्णपणे निर्माण झालेली आहे. आणि ही निर्माण झालेली परिस्थिती आज समाज जीवनात कशा पद्धतीने याची मांडून ठेवली आहे ना, कशा पद्धतीने तुम्ही समाज जीवनात वागताय ना, याचीच उत्तर आज समाज पटलावर उमटतायत. भोरच्या घटनेनंतर अंगावर काटा आला होता. प्रत्येकाला वाटत होतं की काय नराधमाला, पण या नराधमाला काय करावं. या नराधमाला तर स्वतःची नात कळाली नाही. अजूनही कितीदा तरी त्या पोरीचे त्या पद्धतीचे हाल करून स्वतःची वासनांध जीवन जगण्याचा मध्ये व्यस्त असणारा हा आजोबा खऱ्या अर्थानं समाज पटलावर जगण्याच्या लायकीचा आहे का हो? जर अशा पद्धतीचे जर आजोबा जन्माला येत असतील आणि नातवंडाला मिळत असतील, तर त्या नातवंडाचं दुर्भाग्य आहे का कोणत्या जन्माचा पाप आहे हेच कळायला मार्ग नाही. कारण की अशा परिस्थितीत जगताना माणसाची थोडी तरी संवेदना मनात जागी झाली पाहिजे होती. जी प्रत्येक माणूस झगडतो तो आपलं कुटुंब, आपली वेल, आपला परिवार वाढवण्यासाठी, बहरण्यासाठी, आणि ज्या पद्धतीने परिवाराचा वेल बहरेल त्या पद्धतीचा आनंद तो त्या पद्धतीचा जो एक रुतबा त्या माणसाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. पण स्वतःच्या मुलाच्या मुलीवरच जर अशा अमानुष अत्याचार करून जर या पद्धतीची पारिवारिक व्यवस्था, कुटुंब व्यवस्था जोपासायचा प्रयत्न करत असेल अशी ही नराधम, तर या नराधमांना खरं माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते. यांना खऱ्या अर्थानं अशा ठिकाणी नेऊन सोडावं की ज्या ठिकाणी ना पाणी मिळेल, ना माणूस दिसेल, ना अन्न मिळेल. तरफडून मरायला पाहिजे ते. कारण की शब्द आता काही गोष्टी आवरायला पाहिजेत, कारण की त्यांच्यात आपल्यात काय फरक. खूप हे लावून जाणारी भावना आहे, पण काय करावं, शेवटी नियंत्रण हे माणुसकीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. त्यामुळे या भावना नियंत्रित करत या नराधमांना कशा पद्धतीची शिक्षा झाली, तर खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये असे दडलेल्या नराधमांना खूप मोठं एक चाप बसेल याचे प्रयोग समाजाने हुडकले पाहिजे. प्रशासन निशासन काही नाही, फक्त त्यावर रेगोट्यावर काम करणार आहे. पण समाज व्यवस्था जर सुदृढ करायची असेल, समाज व्यवस्था जर बळकट करायची असेल ना, तर अशा नराधमांना या समाज व्यवस्थेतून बाहेर फेकून सामाजिक पटलावर एक नवीन बेतक उभी केली पाहिजेत. आणि त्याच्यातून जर अशा पद्धतीच्या वृत्त्या वारंवार घडत असतील तर त्याचा खऱ्याच अर्थाने इलाज केला पाहिजे. जर हा इलाज झाला नाही तर या इलाज हे उद्या चलून सामाजिक परिस्थितीमध्ये गँग्रीन म्हणून पुढे येईल, भिरूड म्हणून पुढे येईल, आणि हे भिरूड समाज व्यवस्था कशा पद्धतीने नष्ट करील याची शाश्वतीच देता येणार नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं आता जागणं गरजेचं आहे, आत्मकेंद्रित वृत्ती सोडणं गरजेचं आहे. त्या व्हिडिओमध्ये तेच म्हणलं होतं की आत्मकेंद्रित वृत्तीमुळं आज जी परिस्थिती आमच्या समोर ओढावते, जी परिस्थितीमध्ये आम्हाला भोगण्याची वेळ येते ना, ती फक्त आमची आत्मकेंद्रित वृत्ती आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक जोपर्यंत माणूस हा सामाजिक प्राणी म्हणून जगत नाही, माणसाची एकमेकाची आपुलकी, एकमेकाचं देवाणघेवाण, एकमेकाची वैचारिक बांधिलकी जोपर्यंत जोपासत नाही, तोपर्यंत माणूस म्हणून जगता येत नाही हे निश्चित. तरीही आम्ही या सगळ्या गोष्टीला फाटा मारून आपलंच घरटण, आपलंच कार्ट या भूमिकेत जगण्याचा आज प्रयत्न करत आहोत. पाश्चात्यांनी दिलेल्या या विभत्स आणि वाईट वृत्तीचं आम्ही सामाजिकतेमध्ये आज विकास करून
स्वतःचीच मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं ह्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि आम्ही हिंदू म्हणून, आम्ही भारतीय म्हणून, जी व्याप्त संस्कृती म्हणून विचार करतो ना, आणि या जगामध्ये सगळ्यात बहरलेल्या विश्वामध्ये जगण्याचा प्रयत्न करतोय, खऱ्या अर्थानं त्या विश्वामध्ये जगत असताना आत्मकेंद्रित वृत्ती आम्हाला कोणत्या परिस्थितीने सोडते, याचं सगळ्यात मोठे उदाहरण ही भोर आणि युसुफ वडगाव हद्दीतील घटना सामाजिक जीवनाला भट्टा लावून जाते. आणि या भट्ट्यांमुळं कशा पद्धतीनं समाज जीवन विस्कळीत होतं, सामाजिक परिस्थिती विस्कळीत होते. आणि आज ज्या परिस्थितीत आम्ही जगतोय, फक्त एक मानवी धड म्हणून जगतोय, याच्यातला ना काळीज राहिलंय ना याच्यात बुद्धी राहिली. फक्त आम्ही वासनांध जीवनात मग्न झालोय आणि सामाजिक परिस्थितीला आहे त्या परिस्थितीत लोटण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा अशा पद्धतीच्या वृत्त्या जर समाजात वाढत जातील, तेव्हा सामाजिक भूमिका राहणार काय? आणि चालणाऱ्या, वागणाऱ्या, बोलणाऱ्या आया बहिणींचा कशा पद्धतीनं ह्या वासनांध लोकांची भूमिका त्यांच्यावर जाते, ह्याचाच विचार करून अंगाला खड्डा येतोय. त्यामुळे आता तरी जागे व्हा, आता तरी विचार करा. आणि विचार करत असताना या सगळ्या गोष्टीला, आपल्याला दिलेल्या परंपरा आणि वारसांना खऱ्या अर्थाने जोपासा, तरच आम्ही समृद्ध आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकू. अशा घटनांना सामाजिक वेशीच्या बाहेर नाही तर आमच्या हद्दीच्या बाहेर फेकण्यासाठी आम्हालाच प्रयत्नशील व्हावं लागेल. त्याशिवाय या संदर्भात खऱ्या अर्थानं याचा इलाज आम्हाला सापडणार नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे ते निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.